Hello friends, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to learn 4.2 Mulai Kothoni's lesson, and this is so interesting lesson. नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण मुलाई कोथोनीचा लेसन शिकतो आहोत आणि हा लेसन खूप इन्स्पायरिंग आहे. आपण हा लेसन शिकल्यानंतर असं वाटेल की खरंच आपणही मुलाईसारखं काहीतरी काम केलं पाहिजे. खूप असा इंटरेस्टिंग लेसन आहे. तर हे सुरू करण्या अगोदर जर तुम्ही सपनाज होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर लगेच हा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. One day in the terrible summer season of 1979 changed the life of Jadhav Payang. म्हणजे 1979च्या उन्हाळ्यामध्ये जाधव पेयांग या माणसाच्या आयुष्यामध्ये एक अशी भयानक असा उन्हाळा आला की त्याचं सगळं आयुष्यच बदलून गेलं. He lived in a small village on the banks of the Brahmaputra. तर तो माणूस जो राहत होता तो ब्रह्मपुत्राच्या किनारी राहत होता. The Brahmaputra is a great river in places. It is more than 7 to 8 kilometer wide. ब्रह्मपुत्रा ही काही साधी सुधी नदी नाही बरं का, ही खूप मोठी नदी आहे. म्हणजे आपण ब्रह्मपुत्रेचं पात्र हे 7 ते 8 किलोमीटर इतकं रुंद आहे. म्हणजे विचार करा, 1 किलोमीटर नाही, 2 नाही, तर 7 ते 8 किलोमीटर रुंद असं मोठं पात्र आहे ब्रह्मपुत्रेला. इट हॅज मेनी सँडबार्स. सँडबार्स म्हणजे ब्रह्मपुत्र नदी जिथे समुद्राला भेटते बघा, इथे दाखवलं आहे चित्र मध्ये की जिथे समुद्राला मिळते त्या ठिकाणी तो जो वालुकामय प्रदेश तयार होतो लंबुळका असा, त्याला सँडबार्स असं म्हणतात, रेतीचा प्रदेश. तर ही आहे सँडबार्स. म्हणजे नदी भेटतीये, पूर्ण सगळीकडनं नदी आहे आणि मध्ये असा वालुकामय प्रदेश, हा आहे सँडबार. आणि ही पूर्ण मोठीच्या मोठी ब्रह्मपुत्रा नदी आहे. सो सँडबार्स अँड इव्हन अँड आयलंड नोन ॲज मजुली आयलंड. तर त्या आयलंडला काय म्हणतात? मजुली आयलंड. ब्रह्मपुत्रा अशी नदी आहे की जिथे नद्यांमध्ये आपण जनरली आयलंड कसं असतं की समुद्रामध्ये आयलंड असतं, पण ब्रह्मपुत्रेचं पात्र इतकं मोठं असल्यामुळे त्या ठिकाणी समुद्राला मिळते त्या ठिकाणी आयलंड्स तयार झालेले आहेत, बेटं तयार झालेली आहेत आणि त्या बेटाचं नाव आहे मजुली आयलंड. वॉटर्स ऑफ द ब्रह्मपुत्रा ऑफन फ्लड मजुली अँड द सँडबार्स. आणि ब्रह्मपुत्रेला इतका म्हणजे कायमच पूर येत असतो आणि त्या पुरामुळे तिथला जो सँडबार्स आहे, ते जे वालुकामय प्रदेश आहे, ते पूर्णपणे वाहून जातात. ॲट टाइम्स द रिव्हर इव्हन स्वीप्स अवे सम ऑफ द सँडबार्स. आणि सगळं सँडबार सगळी रेती पूर्णपणे वाहून घेऊन गेलं जातं. वेन जाधव वॉज अबाउट 15 years old. आणि जेव्हा तो जाधव हा 15 वर्षाचा होता, ही सॉ अ टेरिबल साईट. आणि त्याला इतकं भयानक असं दृश्य बघायला मिळालं. ऑन वन ऑफ द सँडबार्स थाउजंड्स ऑफ स्नेक्स ले डेड. आणि तिथे हजारो असे साप मृत त्याला दिसले. दे हॅड बीन वॉश्ड अशोर विथ द फ्लड. आणि ते सगळे साप त्या नदीच्या किनाऱ्यावरती मरून पडले होते. म्हणजे ते पुरामध्ये वाहून आले होते आणि ते सगळेचे सगळे त्या सँडबारवर आले होते आणि तिथे ते मरून पडले होते. दे हॅड बीन वॉश्ड अशोर विथ द फ्लड विथ नो ट्रीज टू प्रोटेक्ट देम. कारण साधारणतः कसं असतं की जंगलामध्ये किंवा झाडांमध्ये जेव्हा पुराचं पाणी येतं आणि मग झाडांच्या साह्यानं ते साप स्वतःला प्रोटेक्ट करतात आणि थांबतात आणि वाचवतात. पण इथे झाडच नसल्यामुळे ते स्वतःला थांबवूच शकले नाही, प्रोटेक्टच करू शकले नाही, वाचवूच शकले नाही. त्याच्यामुळे ते मृत झाले, मेले. दे हॅड ऑल डाईड इन द स्केल्डिंग सन. स्केल्डिंग म्हणजे काय? स्केल्डिंगचा अर्थ आहे भाजेल इतकं गरम. ती रेती इतकी तापलेली होती की ते पाण्यातनं जेव्हा ते त्या रेतीवर आले ना, तर तापलेल्या रेतीमुळे ते सगळे साप काय झाले? मेले. स्केल्डिंग म्हणजे एकदम तापलेली रेती, अशी भाजेल इतकं गरम. स्केल्डिंगचा अर्थ आहे भाजेल इतके गरम. जाधव वॉज सिम्पली हॉरिफाईड. आणि त्याला इतकं ते भयानक वाटलं. ही सॅट डाऊन अँड वेप्ट. तो अक्षरशः त्या हजारो सापांकडे बघून रडायला लागला. तो बसला आणि तो रडायला लागला. देअर अँड देन ही फाउंड हिज मिशन. आणि तिथेच त्याला त्याच्या जीवनाचं एक मोठं कार्य किंवा उद्दिष्ट मिळालं. टू टर्न द सँडी बॅरन लँड ग्रीन विथ ट्रीज. तर सँडी बॅरन म्हणजे काय की असे एक उजाड नापीक जमिनीला त्याने ठरवलं, त्या रेतीच्या उजाड नापीक जमिनीला त्याने हिरवं आणि झाडांचं करायचं ठरवलं फॉर मोर दॅन 30 long years. आणि हे त्याचं उद्दिष्ट साधं सुद्धा नव्हतं, हे 30 वर्ष तो सतत सातत्याने करत होता. जाधव पेयांग टॉइल्ड ऑन द ड्राय बॅरन एरिया
टॉयलेटचा अर्थ आहे टू वर्क व्हेरी हार्ड. म्हणजे त्या जाडवनं त्या पूर्ण अशा नापीक जमिनीवरती खूप कष्ट केले. टॉयलेटचा अर्थ आहे टू वर्क व्हेरी हार्ड. त्यांनी खूप कष्ट केले त्या जमिनीवर. ट्रान्सफॉर्म इट इंटू अ फॉरेस्ट. म्हणजे एखाद्या गोष्टीचा एकदम बदल होणं. ट्रान्सफॉर्मेशन हा शब्द तुम्ही ऐकला असेल. एखादी गोष्टीचं एकदम पूर्ण रूपांतर होणं असा. तर त्यानं काय केलं, तर उजाड माळरानाचं एका हिरव्या सुंदर जंगलामध्ये रूपांतर केलं. पण ते साधीसुधी गोष्ट नव्हती. त्यासाठी त्याला खूप म्हणजे खूप कष्ट करावे लागले. ही आहे त्यांची इमेज जाडो पेयांग यांची. विदाऊट ट्रीज वी विल ऑल सफर अँड डाय. फक्त सापच मरणार नाही अशा गोष्टीने. जर झाडं नसतील तर आपलंही काही खरं नाही. जर झाडं नसतील तर आपणही जगू शकणार नाहीये. जाडो पेयांग्स फॅमिली अँड फ्रेंड्स. आता जेव्हा पण आपल्याला एखाद्याच्या फॅमिलीबद्दल बोलायचं असतं ना, तेव्हा पेयांग्स ॲपॉस्ट्रॉफी एस लावायचं असतं की याचं कुटुंब असं म्हणून. पेयांग्स फॅमिली अँड फ्रेंड कॉल्ड हिम मोलाई. तर पेयांगचे जे घरातले किंवा मित्रमंडळ त्याला मोलाई म्हणायचे. ॲट फर्स्ट मोलाई वर्कड इन अ फॉरेस्ट डिपार्टमेंट स्कीम टू प्लांट ट्रीज. सगळ्यात सुरुवातीला मोलाईनं काय केलं तर फॉरेस्ट डिपार्टमेंटसोबत तो काम करत होता की झाडं लावण्याच्या स्कीममध्ये. फॉर सम रिझन दॅट वर्क स्टॉप. पण काही कारणानं ते काम पूर्णपणे थांबलं. ऑल द अदर लेबरर्स लेफ्ट. आणि बाकीचे जे कामगार, लेबरर्स म्हणजे कामगार, जे बाकीचे कामगार होते ना त्यांनी सोडून दिलं. बट नॉट मोलाई. पण मोलाईने सोडून गेला. ही डिसाइडेड टू कॅरी ऑन द वर्क ऑल बाय हिमसेल्फ. त्याने हिमसेल्फ म्हणजे त्यानं स्वतः ठरवलं की आता हे जे काम आहे ना झाडं लावायचं ते आपण आपलं पार पाडायचं. ही वेंट टू द फॉरेस्ट डिपार्टमेंट ऑफिसर्स अँड द एल्डर्स इन हिज विलेज. तो काय केलं त्यानं, तो त्याच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये गेला आणि त्याचे जे एल्डर्स होते, मोठी लोक होती ती, की जाऊन त्यांच्याशी भेटला. मोलाई नथिंग ग्रोज ऑन द सँडबार. त्याला ते काय म्हणाले लोक, अरे याच्यावरती काही उगवणार नाही आहे मोलाई. या सँडबार आहे, हा रेतीचा प्रदेश आहे, याच्यावर उगवणार काहीच नाही. डोंट वेस्ट युअर टाईम. तू तुझा वेळ वाया नको घालूस. मेनी ऑफ देम ॲडवाइस. आणि बाकीचे जे मोठी लोकं होती किंवा ते जे फॉरेस्ट डिपार्टमेंटची लोक होती सगळ्यांनी त्याला काय केलं, सल्ला दिला की अरे नको काही करू, वेळ घालू तुझा. बट समवन टोल्ड हिम टू ट्राय ग्रोईंग बांबू. पण त्यातले काही असे पण होते, एल्डर्स म्हणजे मोठी माणसं असतात ना, पॉझिटिव्ह पण बोलत होते, निगेटिव्ह पण. पण काही त्यातले काय म्हटले, अरे त्यातलं बांबू मात्र उगवू शकतो बघ, तू प्रयत्न करून तुला करायचा असेल तर. द फॉरेस्ट डिपार्टमेंट पीपल गेव हिम सम सॅपलिंग्स. सॅपलिंगचा अर्थ काय आहे, सॅपलिंग म्हणजे रोपटी किंवा त्याला आपण यंग ट्री असं पण म्हणू शकतो, रोपटी म्हणा. तर फॉरेस्ट डिपार्टमेंटने त्याला काही रोपटी दिली. अर्ली नेक्स्ट मॉर्निंग. आणि लगेच सकाळी सकाळी उठला तो. मोलाई वेंट टू द आयलंड. आणि मोलाईने काय केलं, तो बेटावर गेला अँड प्लांटेड हिज फर्स्ट ट्री केअरफुली. आणि त्याने त्याचं पहिलं झाड इतकं काळजीनं लावलं. आफ्टर दॅट ही विजिटेड द आयलंड एव्हरी डे. मग मात्र त्याचं प्रत्येक दिवशीच त्या आयलंडवर, त्या बेटावर जाणं सुरू झालं. वॉटरिंग अँड टेंडिंग द प्लांट्स. वॉटरिंग म्हणजे काय, पाणी घालणं. आणि टेंडिंग म्हणजे एखाद्या गोष्टीकडे त्याचा कल असणं, बी समथिंग. म्हणजे तो काय करायचा, त्याला पाणी घालायचा, त्याला प्रेमानं, त्या टेंडिंग द प्लांट्स विथ लव. आणि त्या झाडांना, रोपट्याला इतकं प्रेमानं हाताळायचा. द प्लांट बिगॅन टू ग्रो. आणि ती झाडं आहेत ना सगळी छान, मग काय झाडांनी वाढायला सुरुवात केली. विथ देम मोलाईज होप्स ऑल्सो ग्रू. आणि यासोबतच मोलाईच्या आशा पण वाढल्या किंवा पल्लवित झाल्या. ही बिगॅन टू लुक फॉर मोर सॅपलिंग्स. आणि मग काय त्याने सुरुवात केली आणखीन रोपटी आणायला. अँड अदर टाईप ऑफ ट्रीज. आणि वेगळ्या प्रकारची झाडंही तो आणायला लागला. ही ब्रॉट सिल्क कॉटन सॅपलिंग्स. आणि त्यानंतर सिल्क कॉटन सॅपलिंग्स म्हणजे रोपटे आणायला आणलं. टू हिज डिलाईट दे टूक रूट ऑन द आयलंड. आणि त्याच्या आनंदाला पारावरच राहिलं नाही जेव्हा त्या झाडांनी, त्या रोपट्यांनी काय धरलं, मूळ धरलं त्या आयलंडवर, बेटावर. पार्ट ऑफ द आयलंड वॉज नाऊ डॉटेड विथ ग्रीन. जे पूर्ण उजाड मांडराड होतं त्याच्यावर आता हलके हलके काय झालं, हिरवे हिरवे डॉटेड म्हणजे असे छोटे छोटे गवत सारखे झाडं उगवायला लागले. आणि मग तो परिसर एकदम असा थोडा थोडा हिरवा दिसायला लागला. मोलाई नॉट स्पेंट ऑल हिज टाईम ऑन द स्मॉल आयलंड. मोलाई नाऊ स्पेंट ऑल हिज टाईम ऑन द स्मॉल आयलंड. आता तो काय करायला लागला, त्याचा पूर्ण वेळ त्या छोट्याशा बेटावर घालवायला लागला. एव्हरी डे विदाऊट फेल. आणि विदाऊट फेल म्हणजे तो एकही दिवस असं नव्हतं की तो तिथे जात नव्हता.
ही वॉटर्ड द प्लांट्स, मेड फेन्सेस अराउंड देम. आणि तो काय करायचा, झाडांना पाणी घालायचा, त्याच्याकडेनं कुंपण, फेन्सेस म्हणजे कुंपण घालायचं त्यांच्या भोवती. गेव सपोर्ट टू द सॅपलिंग्स, कधी कधी झाडांना रोपट्यांना सपोर्ट, आधाराची गरज असते तो आधार लावायचा. ही इवन कॅरीड गुड सॉइल इन हिज लिटल बोट अँड स्प्रेड इट नियर द प्लांट्स. तो त्याच्या बोटीमधनं चांगली माती आणायचा आणि झाडांच्या मुळाशी ती माती घालायचा. Someone told him that रेड ॲन्ट आर गुड फॉर द सॉइल. कुणीतरी त्याला सांगितलं, अरे लाल मुंग्या झाडांसाठी खूप छान असतात. दे वुड मेक द सँडी सॉइल फर्टाईल. त्या कदाचित ना त्या रेतीच्या प्रदेशाला जरा फर्टाईल म्हणजे सुपीक करायला मदत करतील. मोलाईट देन कॅरीड हिप्स ऑफ देम. मग त्याने काय, हिप्स म्हणजे याचा अर्थ आहे ढीग, मातीचा ढीग असतो ना मुंग्यांचा, त्याने काय केलं, हिप ऑफ देम टू द आयलंड. मग त्याने तो ढीगच, मातीच्या मुंग्यांसकडचा ढीग आणायला सुरुवात केली. ही वॉज नॉट पुट आउट बाय द अँट बाईट्स. त्याला मुंग्या चावणारच होत्या ना, त्यांना एवढं मुंग्या आणायचा प्रयत्न केला तर, पण त्याला काय फरक पडला नाही. ही ऑल्सो टूक डिफरंट टाइप्स ऑफ ग्रासेस देअर. तेवढ्यावरच तो थांबला नाही, त्याने काय केलं, वेगळ्या प्रकारचे गवतं आणायला सुरुवात केली. द ग्रीन पॅचेस ऑन द आयलंड बिकम थिकर अँड बिगर. आता जे फक्त डॉटेड किंवा असं टिंबसारखे दिसणारे हिरवा भाग आहे ना, तो आता आणखीन दाट आणि मोठा व्हायला लागलाय. आता त्या म्हणजे तुम्हाला कल्पना येत असेल की कशा प्रकारे तो प्रदेश मोठा होतोय. इथे आपल्याला गोल डॉटेडमध्ये काही लिहिलेल्या गोष्टी आहेत बघा. आय विल गो ऑन प्लांटिंग ट्रीज टिल देअर इज अ लाईफ इन माय बॉडी. तो म्हणत होता की जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये आयुष्य आहे तोपर्यंत मी झाडं लावतच राहणार. मॅन नोज हाऊ टू कट अ ट्री, नॉट हाऊ टू प्लांट इट, ग्रो इट. माणसाला झाडं तोडायचं माहिती पण त्याला लावायचं माहिती नाहीये. आपण पण किती आपल्यापैकी लोक झाडं लावत आहेत, छान वाढवत आहेत. लेट अस मेक दिस प्लॅनेट मोर ब्युटिफुल टू लिव्ह इन. ह्या पृथ्वीला आपण आणखीन छान बनवूयात, राहण्यासारखं बनवूयात. नेचर हेल्प मी, ॲनिमल्स हेल्प मी इन माय वर्क. तो काय म्हणतोय, निसर्गाने मला मदत केली कामासाठी आणि या प्राण्यांनी मला मदत केली कामासाठी. इतकं मोठं काम करून कुठेही तो स्वतःला क्रेडिट घेत नाहीये. फॉर months and years, Molai worked all alone on the small patch of the island. आणि मग काय, अनेक महिने, वर्ष मोलाई एकटा त्या पॅचवर, त्या आयलंडच्या त्या पट्ट्यावर तो काम करत होता. ही लिव्ड इन द कंपनी ऑफ ट्रीज. आणि तो सगळ्या काही झाडांसोबत राहत होता. ही स्पोक टू देम. तो त्या झाडांशी बोलायचा. मे बी द ट्रीज अंडरस्टूड हिज लँग्वेज. कदाचित ती झाडं पण त्याची भाषा समजत असतील. हिज वर्ड्स ऑफ अफेक्शन म्हणजे त्याच्या प्रेमाचे शब्द त्या झाडांना कळत असतील. दे रिस्पॉन्डेड बाय ग्रोईंग विगरसलीचा अर्थ उत्साहानं, जोमानं. ते झाडं पण कदाचित त्याच्या प्रेमाला प्रतिसाद म्हणून तितक्याच उत्साहानं, जोमानं वाढत असतील. विद्यार्थी मित्रमैत्रिणी, खरंच सांगते, कुठलंही झाड तुमच्याकडे असेल ना, रोपटं जरी असेल ना, प्रेमानं रोज त्याला कुरवाळा, हात लावा. बघा तुमचं झाड, तुमचं रोपटं दुपटीनं वाढेल, कारण झाडाला प्रेम कळतं. विथ ट्रीज केम बर्ड्स. आता झाडं आली, पक्षी आले, इन्सेक्ट्स कीटक आले, अँड ॲनिमल्स प्राणी सुद्धा आले. दे लाईक द प्लेस. आणि त्यांना आवडली ती जागा. अननोईंगली दे ब्रॉट मेनी मोर सीड्स टू द प्लेस. आणि ते पक्षी किंवा कीटक नुसते आले का, तर त्यांनी अनेक प्रकारच्या बिया पण आणल्या. द प्लेस बिगॅन टू गेट रिच विथ डिफरंट फॉर्म्स ऑफ लाईफ. आणि जीवनाच्या विविध पैलूंनी ती जागा काय झाली, श्रीमंत व्हायला लागली. आपल्या सगळ्यांना एवढं माहिती असेल की पैसे आले किंवा पैसे साठवले की श्रीमंत होतं माणूस. म्हणजे मोलाईच्या बाबतीत मात्र वेगळं होतं, कारण त्याचं झाड, त्याचं जंगल श्रीमंत व्हायला लागलं, कारण तिथे वेगळ्या प्रकारची व्हरायटी यायला लागली आहे, विविधता व्हायला लागली आहे झाडांची. इवन देन मोलाई डिड नॉट अबंडन हिज वर्क. अबंडनचा अर्थ आहे सोडून देणं, त्याग करणं. एवढं छान जंगल होऊन सुद्धा त्यानं त्याचं काम थांबवलं नाही. द फॉरेस्ट नाव बिकेम अ सेकंड होम फॉर हिम. आता ते जंगलच त्याचं दुसरं घर झालं होतं. पीपल इन दॅट एरिया नेम्ड इट मोलाई कथोनी म्हणजे मोलाईज फॉरेस्ट, मोलाईचं जंगल, असं त्या जंगलाला आता नाव पडायला लागलं. माय हाऊस इज व्हेरी बिग, 100s of acres. तो म्हणायचा की माझं घर इतकं मोठं आहे, 100 एकरची जागा आहे, मोठीच्या मोठी. टुडे मोलाई कथोनी कव्हर्स अन एरिया ऑफ नियरली 1500 acres. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, बाळांनो, 1500 एकरची जागा त्याने जंगलात रूपांतर केली. अँड विथ मोलाईज एफर्ट्स इट इज ग्रोईंग एव्हरी डे. आणि ही जागा फक्त कन्वर्ट म्हणजे बदलली गेली नाही, ती रोज वाढतीये.
It houses thousands of different trees and plants and birds and animals including deer, apes and even rhinos and tigers. म्हणजे त्या जंगलामध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडं, वनस्पती, पक्षी, प्राणी, तिथे हरणं पण आहेत, एप्स माकडं पण आहेत, अँड रायनोज गेंडे पण आहेत आणि टायगर्स वाघ पण आहे. टू कॅप इट ऑल, अ हर्ड ऑफ about 100 elephant has started to visiting the forest every year. म्हणजे याच्यात उच्चांक म्हणता येईल किंवा यात सगळ्यात छान गोष्ट म्हणता येईल की तिथं 100हून जास्त हत्तींचे झुंड यायला लागले आणि भेट द्यायला लागले. तर हत्ती येतात त्याचं वैशिष्ट्य काय, म्हणजे इतकं विशेष का म्हणून सांगितले खास करून. द एलिफंट विजिट टू शो दॅट, आणि ते येतात आणि दे स्टे देअर फॉर अबाउट 3 months. ते येतात आणि तिथे 3 महिने राहतात. ते हत्ती काही एका ठिकाणी राहत नाही ना, ते फिरत असतात, खूप चालत असतात हत्ती. द एलिफंट विजिट शो दॅट द होल फॉरेस्ट इज इन व्हेरी गुड हेल्थ. म्हणजे हत्ती येतात त्याचा अर्थ आहे की त्या जंगलाचं जे आरोग्य ते खूप उत्तम आहे, कारण हत्ती अशाच जंगलात येतात की जे जंगलाचं आरोग्य चांगलं आहे, जिथे खूप वेगळ्या प्रकारची व्हरायटी आहे. मोलाई इज हॅपी मॅन टुडे. मोलाई हा खूप आनंदी माणूस आहे. आत्ता आनंदी माणूस आहे म्हणजे तो आनंदी म्हणून आनंदी नाहीये, तर जंगल इतकं छान झाल्यामुळे तो सगळ्यात जास्त आनंदी आहे. ऑल दिस वॉज नॉट जस्ट स्मूथ सेलिंग. पण तुम्हाला वाटतं इतकं काही सोपं काम नव्हतं बरं का हे. सेलिंग म्हणजे काय, एखाद्या बोटीतनं प्रवास करणं त्याला सेलिंग असं म्हणतात. तसंच आहे की हे इतकं सोपं प्रवास नव्हतं त्याचा. अपार्ट फ्रॉम द हार्डशिप्स म्हणजे अडीअडचणी, ह्या सगळ्या अडीअडचणी मात करत मोलाई हॅड टू सफर ऑन द आयलंड. मोलाईला पण खूप कठीणांना सामोरं जावं लागलंय. वर्किंग देअर इन हेवी रेन्स. ब्रह्मपुत्रा इतकी भयानक पात्र आहे तिचं आणि भयानक ती वाहते की तिचं पूर येणार तिथे, जबरदस्त प्रचंड तिथे पाऊस पडणार. अँड स्क्रॉचिंग हिट. स्क्रॉचिंगचा अर्थ आहे व्हेरी हॉट, खूप तप्त असं ऊन पडणार तिथं. वी हॅड टू फेस अपोजिशन फ्रॉम द पीपल. आणि इतकंच नाही तर लोकांकडनं झालेला विरोध. हो, आश्चर्य वाटलं असेल ना, एवढं चांगलं काम करणाऱ्या माणसाला लोकांकडनं कसं काही विरोध झाला. पण होतो लोकांकडनं विरोध झाला, त्यालाही झाला आणि त्याला तो फेस पण करावा लागला, सामोरं जावं लागलं त्या विरोधाला. ही नेव्हर थॉट ऑफ स्टीलिंग फ्रॉम हिज फॉरेस्ट. त्याला कधी चोरण्याचा घेण्याचा त्याचा विचार डोक्यात आला नाही. बट अदर्स डिड. पण लोकांना कसं असतं, फुकट आहे किंवा आता झाड आहे, जंगलात दिसते की तोडा चोरा, ही मानसिकता असते कुठेतरी. बट ही हॅड टू गार्ड हिज आयलंड अगेन्स्ट. पण पोचर्स म्हणजे काय, पोचर्सचा अर्थ आहे बेकायदा प्राण्यांची शिकार करणारे, त्यांना पोचर्स असे म्हणतात. लक्षात ठेवा हा शब्द. तर त्याला मात्र ते बेकायदा शिकार करणाऱ्या लोकांपासनं आपल्या बेटाला संरक्षण करायचं होतं. तोच होता गार्ड बनला. वेन पीपल वॉन्टेड टू कट डाऊन द ट्रीज. आणि जेव्हा लोकांनी झाडाला तोडायची इच्छा केली, ही स्टूड अप देअर डिफेन्स लाईक रॉक. तेव्हा तो एखाद्या वज्रासारखा तो तिथे उभा राहिला. काय म्हणाला तो, यू विल हॅव टू कट मी बिफोर यू कट द ट्रीज ही वॉन्ट. त्यानं सगळ्यांना चेतावणी दिली, तुम्हाला तोडायचीच ना झाडं, तोडा, मला आधी तोडा, मला कापा आधी आणि मग माझी झाडं तोडा. When the elephants came, they caused a lot of damage on the way. हत्ती येतात म्हणजे काय, खूप भारी चांगलं जंगल आहे वगैरे ठीक आहे, पण ते येतात ना तेव्हा त्याच्या रस्त्यावर सगळा चुराडा करून टाकतो का. हत्ती 1-2 नाही, 100च्या झुंडीने येतात. दे डिस्ट्रॉयड द राईस फील्ड अँड हट्स. ते जे राईस फील्ड्स म्हणजे तांदळाचं जे शेत आहे किंवा तिथल्या झोपड्या आहेत त्या सगळ्यात चुराडा त्याचं नष्ट करतात. इवन मोलाईज ओन हट वॉज डिस्ट्रॉयड. मोलाईची स्वतःची झोपडी पण नष्ट झालेली. पीपल वॉन्टेड टू बीट अप मोलाई बिकॉज इट वॉज हिज फॉरेस्ट दॅट इन्व्हायटेड द एलिफंट्स. आता बघा की ज्या उजाड माळरानामुळे इतकं नुकसान होतं तर त्याच ठिकाणी एवढं जंगल झालं, पण त्याचं जंगल झाल्यामुळे तिथे हत्ती येतात आणि हत्ती आल्यामुळे त्यांचं नुकसान होतं, म्हणून त्यांना मोलाईला मारायचं होतं. मोलाई वॉज नॉट अफ्रेड. मोलाई काही घाबरला नाही या गोष्टीला. ही वॉज फर्म इन हिज रिझॉल्व टू क्रिएट अँड प्रोटेक्ट अ ग्रीन कव्हर फॉर द लँड. त्यांनी ती जमीन सुरक्षित करण्यासाठी एक हिरवं कव्हर, म्हणजे आपण म्हणतो ना की एखाद्या पुस्तकाला कसं कव्हर असतं तसं आच्छादन त्यानं तयार केलं होतं, हिरवं आच्छादन जमिनीभोवती. इन द एंड मोस्ट पीपल लेफ्ट दॅट एरिया. मग शेवटी लोकच कंटाळली आणि तिथून निघून गेली. दे शिफ्टेड द विलेज टू मेक वे फॉर द एलिफंट्स. मग हत्तींना येण्यासाठी रस्ता देण्यासाठी लोकांनीच आपला मार्ग बदलला आणि लोकच तिथनं गेली.
यू विल हॅव टू कट मी बिफोर यू कट द ट्रीज. त्याचं म्हणणं ते होतं की मला आधी मारा आणि मग झाडांना तोडा. वाय शुड आय बी अफ्रेड ऑफ ॲनिमल्स, दे आर पार्ट ऑफ नेचर. मी का प्राण्यांना घाबरू? असू दे वाघ नाही तर कोणी, मी नाही घाबरत प्राण्यांना, कारण ते निसर्गाचा एक भाग आहे असं तो म्हणतोय. मोलाई कीप्स कॅटल फॉर हिज ओन लिव्हिंग. तो काय करतोय, तो गाई बैल गुरं चरवतो त्याच्या स्वतःच्या जगण्यासाठी. लकीली ही हॅज फुल सपोर्ट फ्रॉम हिज फॅमिली. आणि नशिबानं त्याला त्याच्या कुटुंबाकडनं खूप सपोर्ट मिळालाय, साथ मिळाली. दे हेल्प हिम इन हिज वर्क इन ऑल पॉसिबल वेज. त्याचं कुटुंब, त्याची बायको आहे, त्याला मुलं आहे, ते सगळे त्याची जितकी मदत करतात तेवढी करताय. मोलाईज चिल्ड्रन विल कॅरी ऑन हिज वर्क. आणि त्याची मुलं कदाचित त्याचे काम पुढे नेतील. पीपल आउटसाइड मोलाईज ओन ट्राईब डिडंट नो अबाउट मोलाईज वर्क. आणि बाहेरच्या लोकांना तोपर्यंत मोलाईच्या कामाबद्दल काहीच माहीत नव्हतं. त्याच्या जमाती, ट्राईब म्हणजे त्याची जमात आहे, त्यांना पण त्याच्या कामाबद्दल माहीत नव्हतं. वन डे अ फोटोग्राफर रोमिंग इन दॅट एरिया फाउंड मोलाईज वर्किंग इन हिज फॉरेस्ट अँड गार्डनिंग इट. एके दिवशी एक फोटोग्राफर असंच फिरत होता आणि त्याला मोलाईच्या कामाबद्दल माहिती मिळाली की मोलाईने कसंही जंगल उभं केलं आणि कशा प्रकारे त्या जंगलाचं संरक्षण करतोय. वेन ही केम टू नो दॅट मोलाई हॅड ग्रोन द फॉरेस्ट सिंगल हँडेडली. जेव्हा त्याला कळालं की सिंगल हँडेडली की त्याने एकट्याच्या हाताने हे जंगल उभं केलंय, ही वॉज ग्रेटली इम्प्रेस्ड. तो इतका प्रभावित झाला. ही टोल्ड द मीडिया. आणि त्याने मग सगळ्या मीडियाला सांगायला सुरुवात केली, न्यूजपेपरला सांगितलं, TV चॅनल्सचं सांगितलं एक्सेट्रा अबाउट मोलाई सिंगल हँडेड अचिव्हमेंट्स. त्याने त्याच्या एक हाती कामाच्या यशाबद्दल सगळ्या जगाला ओरडून सांगितलं. अँड द फॉरेस्ट डिपार्टमेंट वॉज इम्प्रेस्ड. तोपर्यंत या फॉरेस्ट डिपार्टमेंटला काहीच नाही म्हणजे त्याचं धेणं घेणं. नंतर ते इतकं प्रभावित झालं, दे डिसाइडेड टू हेल्प मोलाई इन हिज वर्क. आणि मग त्यांनी ठरवलं की मोलाईला कामात मदत करायची. द गव्हर्नमेंट ऑनर्ड हिम विथ द पद्मश्री अवॉर्ड. खूप मानाचा भारत सरकारकडनं दिलेला जाणारा पद्मश्री अवॉर्ड त्यांना देऊन सन्मानित करण्यात आलं. मोलाई नाऊ वॉन्ट्स टू स्प्रेड हिज मेसेज थ्रू आउट द कंट्री. आता मोलाईला पूर्ण देशभर हा मेसेज सांगायचा की ईच वन ऑफ अस शुड प्लांट अँड ग्रो ॲटलिस्ट 2 trees. प्रत्येकाने किमान 2 झाड लावा. द ट्रीज विल टेक केअर ऑफ द कार्बन डायऑक्साईड वी प्रोड्यूस थ्रू आउट आवर लाईफ अँड गिव्ज अस इनफ ऑक्सिजन टू ब्रीथ. ही झाडच आपला जो कार्बन डायऑक्साईड असतो तो शोषून घेतात आणि आपल्याला ऑक्सिजन देतात श्वास घेण्यासाठी. आर यू रेडी टू हेल्प? तुम्ही तयार आहात का मदत करायला? तर मोलाई सगळ्यांना आवाहन करतोय, टुडे आय एम द हॅपीएस्ट मॅन इन द वर्ल्ड. तो म्हणते मी या जगातला सर्वात आनंदी माणूस आहे. आणि आणखी ते की माय फॅमिली सपोर्टेड मी, दे डिड नॉट आस्क फॉर एनिथिंग इन रिटर्न. माझ्या कुटुंबाने मला इतकं सहकार्य केलं पण त्यांनी मला परतावं म्हणून काहीच मागितलं नाही. ही किती सुंदर गोष्ट आहे. तर अशा या मोलाईचं जे आव्हान आहे की प्रत्येकाने किमान 2 झाडं लावा, तर त्याचं आव्हान नक्की पूर्ण करा. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, नक्की झाडं लावा. ती झाडं आपल्याला चांगला ऑक्सिजन देणार आहेत, आपल्याच फायद्यासाठी, म्हणून तरी झाडं लावा. आणि जर तुम्ही लावत असाल तर आमच्याबरोबर शेअर करा, कमेंट करा. खूप छान इन्स्पायरिंग असा धडा, मला तर खूप छान वाटतंय हा धडा शिकून. याचे पॉइंटरचा व्हिडिओ आपण करूयात, पण आता सध्या छान अभ्यास करा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.